एक लांब श्वास घ्या, श्वास सोडून द्या. आता दुसरं प्राणायाम आहे कपालभाती प्राणायाम. कपाल याने मस्तिष्क, भाती याने चमक, ओज आणि तेज. तुमच्या चेहऱ्यावरती तेज राहील. मग याचं नाव सुद्धा पडलं आहे कपालभाती प्राणायाम. पोटाला झटका, त्याच वेळेस नासिकेद्वारे श्वास बाहेर. पोट आत जाईल झटक्याने, त्याच वेळेस नासिकेद्वारे श्वास बाहेर निघेल. याआधी आपण 2 क्रिया केल्या, श्वास घेणे आणि श्वास सोडणे. भस्त्रिकामध्ये आपण श्वास घेणे आणि श्वास सोडणे ही क्रिया करत असतो. यामध्ये तुम्हाला श्वास घ्यायची गरज नाही. कपालभातीमध्ये फक्त पोट आत जाईल, नासिकेद्वारे श्वास बाहेर निघेल. पोट आत झटक्याने घ्यायची, झटक्याने श्वास तुमचा बाहेर निघेल. जेवढा पोटाला झटका बसेल तेवढाच तुमचा नासिकेद्वारे श्वास सुद्धा झटकेने बाहेर निघेल. ॲसिडिटी असेल, बद्धकोष्ठ असेल, पोटाचे त्रास असेल, अपचन असेल, यासारख्या बिमाऱ्या अलगद दूर होऊन जातात. कुठलाही गॅसेसचा त्रास राहत नाही कपालभाती केल्याने. तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाणसुद्धा याने वाढतं. जे काही लेडीजचं कमी असतं हिमोग्लोबिन, त्याला वाढवण्यासाठी हे कपालभाती आहे. संपूर्ण व्हिटॅमिन्स तयार करतात. याला औषधी प्राणायामसुद्धा म्हटलं आहे कपालभातीला. पूर्ण औषधी ज्या आपल्या शरीराला आवश्यक आहे औषधी, त्या औषधी इथेच तयार होतात. पोटामध्ये कुठलंही औषध घ्यायची गरज पडत नाही. फक्त कपालभाती मात्र मन लावून 10 मिनिट नियमित व्हायला पाहिजे. आपण एकाच स्ट्रोकमध्ये 10 मिनिट घेतो. काही नवीन साधक असेल त्यांनी 5-5 मिनिटाचे 2 स्ट्रोक करायचे. 5 मिनिट झाल्यावर 30 ते 40 सेकंद थांबायचं, पुन्हा लगेच कपालभाती करायचं. नवीन साधकासाठी पाठीचा कणा मधामधा झुकत असतो, त्याला पुन्हा ताठ करून घ्यायचा. मधामधा आपला पाठीचा कणा झुकतो, त्याला पुन्हा ताठ करून घ्या. ताठ बसण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. पोट आत, श्वास बाहेर, ही क्रिया चालू ठेवा. कुठेही ब्लॉकेज असेल, फक्त हार्ट ब्लॉकेज असतो किंवा मेंदू ब्लॉकेज असतो असं नाही. शरीरात जिथे आपलं ब्लड थांबेल तिथे आपलं ब्लॉकेज होऊन जातं. त्यानंतर तिथे छोट्या छोट्या गाठी निर्माण होतात. गाठी विरघळून टाकण्याचं कामसुद्धा हे कपालभाती प्राणायाम करतो. रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्याचं कामसुद्धा कपालभाती करतो. काही लोकांचं रक्त घट्ट होत असते, त्यामुळे आपला प्रवाह कमी होतो. प्रत्येक अवयवाला मग रक्त एकदम संथ मिळत असते. जेवढं पाहिजे तेवढं मिळत नाही. तर त्यासाठी आपलं रक्त पातळ करण्याचं सुद्धा काम तुम्हाला गोळ्याच घ्यायची गरज पडत नाही. रक्त पातळ करण्याचं सुद्धा काम आपलं कपालभाती करते. फक्त 10 मिनिट कपालभाती मन लावून जायला पाहिजे. एकाग्री मनाने आपल्याला कपालभाती करायचं आहे. अनेक फायदे आहे कपालभातीचे. BP असेल, शुगर असेल, थायरॉइड असेल, सगळ्या व्याधीसाठी हे कपालभाती फार महत्त्वाचं आहे. जसं शुगरसाठी आपल्याला इन्शुलिन पाहिजे, तर आपल्या पेनक्रियात जर ॲक्टिव्ह झाला तर आपलं इन्शुलिन तयार होतं. तर त्यासाठी कपालभाती आणि मंडूकासन. कपालभातीमुळे सुद्धा आपलं पेनक्रियाज ॲक्टिव्ह होतात. त्यामध्ये सुद्धा आपलं शरीरामध्ये इन्शुलिन तयार होते. आपलं 10 मिनिटं आहे कपालभाती चालू ठेवूया. आपण कपालभाती गाण्याचा आनंद घेऊया. एका सेकंदाला 1 स्ट्रोक, असे एका मिनिटात आपले 60 स्ट्रोक होतील. 10 मिनिटात जर पोटाला 600 स्ट्रोक बसतील, 550-600, ते एकदम पोट आपलं चांगलं होऊन जाईल, स्वस्त होऊन जाईल.